हॅलो. जय 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 जय. पुष्पाताई, खंडू तुपे बोलतोय. तुपे सांगितलं होतं ना या फोनवर फोन नाही करायचा म्हणून. का केलाय? सिलेंडर मध्ये गॅस भरता भरता डोक्यात गॅस भरलाय का? जय 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 जय. माफ करा ताई, लक्षातच नाही राहिलं. हा, पण तुम्ही सांगितलेलं काम एकदम व्यवस्थित झालंय ना सगळं? हा, झालंय ना व्यवस्थित. ताई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुमच्या वाड्यावर गेलो. आपण तिथं तुमची ती सून होती ना वैदेही, ती म्हणते माईचा आणि माझा काहीच संबंध नाही. काहीतरी बिनसलाय असं वाटतंय. असं का म्हणाले असतील बरं त्या? तुपे, तुम्हाला पोहता येतं? नाही. मग तरी सुद्धा पाण्यात उतराल? पोहायलाच येत नाही तर पाण्यात कशाला उतरू मी? आई ताई, मग उतरू पण नका. पाणी खोल आहे, बुडाल. सांगितलंय ना तेवढंच करायचं. उगा स्वतःच डोकं चालवायचं नाही. मी कशाला डोकं लावू? आपल्याला काय, जिकडं रुपे तिकडं तुपे. मिळतील तुम्हाला, तुमचे पैसे मिळतील. पण नको तिकडे तोंड उघडलत ना तर तुमच्या एजन्सीचा सिलेंडर तुमच्याच तोंडात कोंबी. कोणी मला विचारलं ना तुम्ही यांना ओळखता का, तुम्ही सरळ सांगल मी यांना ओळखत नाही, आमचा काही संबंध नाही. ठेवा. बर. वैदेही असं का म्हणाली की ती माईला ओळखत नाही? ही एक गोष्ट पुरेशी आहे माईची सत्ता हलवायला. लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळणार तर. माई, मी काय म्हणतो, बोला. ते मी तुम्हाला बोललो होतो बघा, 30 लाखाचं तेज प्रतापांनी मागवले होते ते. त्याचं काय? मी चौकशी केली त्याची, तर असं समजलं की तेज प्रतापांनी गॅसची एजन्सी विकत घेतली. वा, चांगलं आहे. चला, म्हणजे तेज प्रताप आता उद्योगाचा विचार करू लागले. 30 लाखात गॅस एजन्सी, चांगलंच आहे. नाही माई, म्हणजे तेज प्रतापांनी एजन्सी विकत घेतली पण त्यांनी नाही घेतली ती. काय काय म्हणायचंय काय जालिंदर? त्यांनी गॅस एजन्सी घेतलीये नाही घेतलीये एखादा मत सांगा बघू जरा. माई, तेज प्रतापांनी गॅस एजन्सी घेतली पण वैदेहीच्या बहिणीसाठी, जगतापांच्या थोरल्या मुलीच्या नावावर घेतली. काय? तेज प्रताप, हे सगळं होत असताना तुम्ही काय करत बसला होतात? टाळ्या वाजवत बसला होतात? व्यवहार थांबवता आला नाही? माई, तुम्हीच तर म्हणल्या होत्या काय करताय ते बघा फक्त. छान, याला म्हणतात सांग काम्या हो नाम्या. नुसतं बघत बसला, तिथं होतात पण काही केलं नाही. जरा तरी डोकं चालवायचं जालिंदर. निवडणुका जवळ आले, हे असलं बेहिशेबी पैशांचं प्रकरण जर का पुढे आलं ना तर आपल्यालाच प्रॉब्लेम होईल. एक काम करा, त्या लुचकुट्या धनाजीला इकडं बोलवून घ्या उद्या. ठीक आहे माई, बोलवतो. तेज प्रताप यांचे प्रताप काही केल्या थांबत नाहीत.
ते कुठे होतास तू? मी कधीची वाट बघत होते मी, माहिती? मला बोलायचंय तुझ्याशी. तू आत ये आधी. अहो आत ये. अहो मी ते कपडे चेंज करायला आलोय. कपडे चेंज करून मी लगेच जाणार आहे. मी थांबणार नाही इकडे. आता मी बोलणार आणि तू ऐकणार आहेस. आता काय केलं मी? चूक झाली माझी. हा? स्नेहाताईचा कॉल आला होता. तू सगळं सांगितलंय मला. अहो माझ्या ताईसाठी, जिजूंसाठी इतकं मी खूप गैरसमज केला रे तुझ्याबद्दल. इतके दिवस किती वाईट वागले तुझ्याशी, काय काय बोलले तुला. तुझी बाजू समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही मी. मला हेही कळलं की तू मला किडनॅप केलंच नव्हतंस. त्यातलं काहीच तू केलं नव्हतंस. तू मला सांगायचा प्रयत्न करत होतास, पण मी ऐकलंच नाही ना तुझं. तेजप्रताप, सो सॉरी. मी खूप वाईट विचार केला तुझ्याबद्दल. वैदे, हे बघा, तुम्ही सॉरी म्हणू नका. यात तुमची काही चूक नाहीये. किती चांगला आहेस तू. मी किती वाईट विचार केला तुझ्याबद्दल.